बुल्ढाना जिला स्थित मेहकर तालुका के शारसिव गांव में जिला परिषद स्कूल के परिसर में किए गए अतिक्रमण को हटाने और गांव में हिंदू शमशान भूमि के लिए जमीन देने की मांग बार बार की जा रही थी, लेकिन इसकी कोई सुनवाई नहीं होने के कारण गांव के स्थानीय निवासी मनीष जाधव, प्रवीण राजगुरु और पंकज वाघ ने पेंटाकली धरण में जल समाधि आंदोलन शुरू कर दिया। आंदोलनकारियों का कहना है कि जब तक उनकी मांगों के संबंध में लिखित आश्वासन नहीं मिलता वे पानी से बाहर नहीं आएंगे। बोला। गेल्या 3 वर्षापासून आमचे 2 ते 3 मागण्यासाठी आंदोलन चालू आहे। किरकोळ ग्रामपंचायतचे विषय, जिल्हा परिषद शाळेभोवतालचं अतिक्रमण काढण्यात यावं, हिंदू स्मशानभूमी ही ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्या ताब्यातून घेऊन ही हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावी आणि कायदेशीर सिंचन उपसा जो चालू आहे बनातील विहिरीतला तो उपसा थांबवण्यात यावा व जी झटका मशीन लावलेली ती झटका मशीन काढण्यात यावी। या साध्या मागणीसाठी गेल्या 3 वर्षापासून आंदोलन, उपोषण, मोर्चे हे चालू आहे। हाच विषय आम्ही माननीय आमदार सिद्धार्थ खरात या जनता दरबारामध्ये घेतला होता। एवढा मोठा विषय जनता दरबारामध्ये घेऊन सुद्धा त्या विषयाची अजून सुद्धा पूर्तता झालेली नाही। पंचायत समिती कार्यालय मेहकर येथे आम्ही आमरण उपोषण केले असता माननीय आमदार सिद्धार्थ खरात यांनी 8 दिवसात तुमच्या मागण्या पूर्ण करू असे आम्हाला आश्वासन दिले होते, तरीसुद्धा या मागण्याची आत्तापर्यंत पूर्तता झालेली नाही। आज परीक्षेचा काळ आहे, गरमीचे दिवस आहे, त्या जिल्हा परिषद शाळेच्या साध्या खिडक्यासुद्धा उघडतात नाही, विद्यार्थ्याला मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही। अत्यंत ते विद्यार्थ्यांची गळचेपी झालेली आहे। आज उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी टंचाई चालू आहे, सारशिवची पाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित सुरळीत चालू नाही, पाईपलाईन नेहमी बिघडते। आज लोकांना पाण्यासाठी वणवण करावं लागते, तरीसुद्धा त्या बनातील विहिरीतले कायदेशीर सिंचन उपसा चालू आहे। तात्काळ तो कायदेशीर सिंचन उपसा बंद करण्यात यावा, कायमचा, तात्पुरता नाही, कायमचा बंद करण्यात यावा व तात्काळ ती झटका मशीन, आज ढोरं वासरं फिरतात, जनावरांना गायींना शॉट लागण्याची भीती आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे तात्काळ झटका मशीन ही काढण्यात यावी ही माझी प्रशासनाला विनंती आहे। जोपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं जल समाधी आंदोलन असं कायम सुरू राहणार। आज आम्ही सारशिव गावातील विविध मागण्या, हिंदू स्मशानभूमी व शाळेभोवतील अतिक्रमण या विविध मागण्या घेऊन आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती अर्ज केले, निवेदनं दिले, आंदोलनं केले। आज आम्ही 3 जण, प्रवीण राजगुरू, पंकज वाघ, मनीष जाधव, आम्ही 3 जण जल समाधीचं आंदोलन करत आहे। वारंवार प्रशासनाकडे आम्ही निवेदनं दिले, पण मात्र प्रशासन संथगतीने काम करत आहे। कुठल्याच प्रकारे प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही व हिंदू स्मशानभूमीची 60 जमीन ही खुली केली नाही, म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे। आणि काल संध्याकाळी आंदोलनकर्त्याच्या घरावर सराईत गुन्हेगार प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी दगडफेक व घरावर हल्ला चढवला। म्हणजे ह्या प्रल्हाद कचरू शेजूळला एवढी हिंमत कुठून आली? सारशिव गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी अशा गावगुंडावर ताबडतोब पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात यावी व आपलं सारशिव येथील 60 जमीन जी आहे हिंदू स्मशानभूमीची ही खुली करण्यात यावी व शाळाभोवतील जे अतिक्रमण आहे ते तत्काळ काढण्यात यावं व या हिंदू स्मशानभूमीमध्ये जी अंत्ययात्रा निघती ती अंत्ययात्रा त्या हिंदू स्मशानभूमीमध्ये येऊ नये म्हणून त्यानं प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी झटका मशीन लावली। झटका मशीन ही जनावरांसाठी वापरल्या जाते, पण हा प्रल्हाद कचरू शेजूळ हा गावठाणमध्ये असलेले हिंदू स्मशानभूमीला झटका मशीन लावलेली आहे। त्या कारणामुळे हिंदू समाजातील लोकांना तिथं मज्जाव केला जातो व त्याला कुठं अंत्ययात्रेला विरोध केला जातो, तरी प्रशासनाने जी दखल घेण्यात यावी। आमचे जलसमाधी आंदोलन चिरडण्यासाठी प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी आमच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला। केवळ हे आंदोलन चिघळण्यासाठी, आंदोलनाची दडपशाही करण्यासाठी हा प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी आमच्या घरावर रात्री हल्ला चढवला, पण हे आंदोलन काय मागे हटणार नाही। असे कितीक प्रल्हाद शेजूळ आले तरी हे आंदोलन मागे हटणार नाही। इथं संविधानाचं राज्य चालतंय, कुणाची हुकुमशाही खपवून घेतल्या जाणार नाही। आज आमचं आंदोलन जे आहे आमच्या वैयक्तिक कुटुंबासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आहे, जे समाजातले गोरगरीब जनता आहे त्यांच्या हितासाठी आहे। गट नंबर 19 मध्ये 60 जमिनी हिंदू समाजाच्या
समाजासाठी खुली करण्यात यावी. 60 जमीन ही हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव आहे. तसा ठराव सुद्धा केलेला आहे. तत्कालीन सरपंच यांनी तसा ठराव करून तसा नकाशा सुद्धा तयार केलेला आहे व 7/12 सुद्धा तशी नोंद सुद्धा आहे. व जिल्हा परिषद मधील शाळा त्याच्या भोवतालचं जे अतिक्रमण आहे ते अक्षरशः तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्याला शिकवताना अडचण येत आहे. खिडक्या सुद्धा उघडल्या जात नाही. ही अशी परिस्थिती आहे. वारंवार प्रशासनाकडे विनंती केली, तक्रार अर्ज दिले, निवेदने केले, आमरण उपोषण केले, अन्नत्याग आंदोलन केले, पण मात्र जाणून बुजून हेतू पुरस्कार प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी शासनाकडे आमची मागणी आहे की तत्काळ हिंदू स्मशानभूमी जागा खुली करण्यात यावी व शाळाभोवतील अतिक्रमण खुले करण्यात यावे. या आमच्या लोकशाही मार्गाच्या संविधानाच्या मार्गाने आमच्या मागण्या सुरू आहे व आमच्या आंदोलन चालू आहे.